नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये जाण्यासाठी आपल्याला पहिला रस्ता असेल तर आपल्याला दुसऱ्या रस्त्यासाठी मागणी करावी का? आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे, पण त्यांना हा रस्ता मंजूर होणार का? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक माहिती घेणार आहोत. ही माहिती आपण GR महाराष्ट्र.com या वेबसाईटवरून GR आलेला आहे आणि या GR मार्फत आपण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघूयात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आपल्याला 1966 अंतर्गत 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यासाठी आता प्रतिबंधित करण्याबाबत हा GR आहे. हा GR 20 एप्रिल 2026 मध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये बघितलं असेल हा नियम आता काय सांगतोय, यामध्ये राज्यातील जी जमीन पोहोचण्यासाठी शेतीत आवश्यक असलेला रस्ता महाराष्ट्र जमीन महसूल संहिताकरता 1966 143 अंतर्गत करून देण्याची तरतूद, म्हणजे महाराष्ट्र जमीन करता आपल्याला 143 अंतर्गत रस्त्याचा हक्क देण्याचा एक मुख्य उद्देश आहे. यामध्ये बघितलं असेल आपण, एक रस्ता असेल तर तुम्हाला दुसरा रस्ता मिळणार नाही. सरकारची दुरी रस्त्याची कडक आता भूमिका घेतली जात आहे. या ठिकाणी बघितलंय, अनेक ठिकाणी आपल्याला दिसून आले आहेत की शेतामध्ये जाण्यासाठी आधीचा रस्ता असतानाही नवीन किंवा पर्यायी रस्त्यासाठी मागणी केली जात आहे. त्यासाठी सरकारचा एक महत्त्वाचा नियम, आणि या शेतामध्ये जाण्यासाठी आधीचा रस्ता उपलब्ध असतानाही तुम्हाला दुसऱ्या रस्त्यासाठी आपण अर्ज केला तर आपल्याला हा अर्ज फेटाळण्यात येणार आहे. कारण शेतामध्ये दूर रस्ते असेल किंवा जमिनीचा शॉर्टकट असेल, रस्त्याने जाताना केलेली मागणी ही आता मंजूर केली जाणार नाही. कारण यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांची जमीन गुंतवणूक आणि यामध्ये बऱ्याच काही कालावधी होऊ शकतो. तर त्यामध्ये आपण बघितलं असेल, म्हणजे शेतकऱ्यांच्या फक्त सोयीसाठी वाढवण्यासाठी हा रस्ता मागण्यात येतो का? कमी अंतरासाठी व्यक्तीचा फायद्यासाठी नवीन रस्ता मंजूर होणार नाही. यामध्ये हे जबाबदारी कोणाची राहणार? तहसीलदारमध्ये आपल्याला जर प्रत्यक्ष शेतात जाऊन यांची रस्त्याची तपासणी करणे. पहिला रस्ता आहे का? असेल तर दुसऱ्या रस्त्याची तुम्हाला मंजुरी दिली जाणार नाही. दोन्ही रस्त्यासाठी मागण्या तात्काळ फेटाळल्या जातील. आता यामध्ये शासनाचा आपल्याला कडक जो नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे या नियमाचा पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याला शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आपण बघितलं असेल, मामलेदार न्यायालय अधिकृत 1906 यांच्या कलमनुसार 5 नुसार आपल्याला करण्यात आलेल्या कार्यविधी सादर आपल्याला तरतुदी लागणार नाही. त्यामध्ये आपल्याला आता गरज असेल तरच तुम्ही रस्त्याची मंजुरी करा. यासाठी दोन्ही रस्त्यासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज आता बाद केला जाणार आहे. जर शेतकरी बांधवांनो आपल्याला ही माहिती एकदम उपयुक्त वाटली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशा शेती संदर्भात एकदम महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.